तुकाराम मुंढेंनी आता आपला मोर्चा शाळांकडे वळवलेला आहे। शाळा, अंगणवाडी, वसतिगृह विनापरवाना अन्न पुरवता येणार नाही असा आता आदेश तुकाराम मुंढेंनी दिलेत। शाळेमध्ये जेवण पुरवणाऱ्यांना आता FSSAI चे नियम हे बंधनकारक असणार आहे। दूध भेसळखोर आणि हॉटेल्सवर कारवाईनंतर आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा शाळांकडे वळवलाय। शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सकस, संतुलित आणि सुरक्षित आहार द्यावा लागणार आहे। राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांना हे नियम बंधनकारक असणार आहेत। शाळेतील कॅन्टीन, वसतिगृह आणि अंगणवाडीत अन्न परवाना बंधनकारक राहणार आहे। विना परवाना शाळेत अन्न पुरवता येणार नाही। शाळेपासून 50 मीटर पर्यंतच्या दुकानांना फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे नियम लागू होतील। 22 महिन्यांच्या मुलांच्या शाळांपासून ते 12वी पर्यंतच्या शाळांना हे नियम लागू असतील। प्रत्येक शाळेमध्ये एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे। आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय, तुमचा वेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथे दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे। त्यांनी हे बघायचं की ही फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात। शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साइड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटर पर्यंत ज्याला HFSS अन्न पदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला